हाय फ्रेंड्स, तर जरा अशी तब्येत खराब असल्यामुळे आवाज जरा वेगळा आहे. तर बघा तुम्ही, हे पण आहे वाद्यपथक आणि बारामतीत खूप वेगवेगळे वाद्यपथक आहेत. जनहित वाद्यपथक, छत्रपती शिवाजी महाराज वाद्यपथक, नंतर हे बरेच नावं आहेत आणि हे आहेत सुभाष चौकात. तर सुभाष चौकाच्या अलीकडं ह्यांचं चाललंय आणि ह्यांची जी विरुद्ध पार्टी इतकं जोरात डिझेन, इतकं जोरात गाणे वाजवायलेत ना, त्यांचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी तसे करायलेत. तर बघा, हे त्यांच्या जरा अलीकडं आहे. आता त्यांच्या तिथं जाणार आहे, तिथं पण वाजवायचं ह्यांना. आणि प्रत्येकाचं कसं वळीनं चाललेलं आहे. एक गणपती गेला की दुसरा येतो, प्रत्येकजण त्या चौकामध्ये वाजवतंय, मग पुढे चलते. असं चाललेलं आहे. चांगली रुटीन त्यांची, व्यवस्थितपणे सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण हे हो का, इथं सुभाष चौक तरुण मंडळ, हे सुभाष चौक तरुण मंडळ आहे. ह्यांचा ही जी DJ आहे ना, ही बंद करणार. बरोबर 1 तास झालं हे इथं थांबलेले आहेत आणि आम्ही सुद्धा वाट बघत थांबलेले आहेत. कारण हे वाद्यपथक कसं वाजवतात काय हे म्हणून थांबलेत. हे सामान सुद्धा विकणारे पुढे गेलेत, कारण किती वाट बघणार ना. हे आता वाजवू देतील, नंतर वाजवू देतील, पण हे निवांत असं थांबलेत. माझे सुद्धा पाय दुखायलेत. 1 तास थांबलेला आहे, त्याच्यात मी आजारी आहे, तरी पण बघायला आले नाही. काही नमुने केस वाढवलेली, पोरींसारखे पोरांनी केस वाढवलेत आणि त्याच्यात डोळ्याला पण टोचलेलं मी पहिल्यांदाच बघितले. अशी मुलं मी कधी बघितलेली नाहीत, पहिल्यांदाच बघायला भेटलीत गणपती. ज्यांनी कानास टोचते, बाळी टोचते हे माहीत होतं, पण डोळ्याला टोचते हे नव्हतं कधी बघितलं. तर असू द्या, त्याची मर्जी. तर बघा, हे थांबलेले आहेत जवळ 1 तास. तुम्हाला सांगते फ्रेंड्स, मी सुद्धा यांच्यासोबत थांबलेले यांचं बघण्यासाठी. आणि हे म्हणायचे हे आहे विरुद्ध पार्टीचे, ही सुभाष चौक तरुण मंडळ, आणि हे बंद करतील गाणे ह्या अपेक्षेने हे थांबलेत. पण ह्यांनी शेवटपर्यंत बंद केलंच नाही. शेवटी ही वैतागून मंडळी पुढे आली आणि पुढे येऊन हो का आता उभा राहिलेत सगळेजण. त्यांचं महागा गेला DJ आणि हे पुढे आलेत. आता त्यांनी वाजवायला चालू केलेले आहेत. आणि गुजराती मंडळ ट्रस्ट याकडे, म्हणजे जे सिद्धी गणेश गणपती आहे, सिद्धी गणेशच्या तिथं आले. सुभाष चौक सोडून सिद्धी गणेश गणपतीच्या जवळ आलेले आहेत आणि तिथं ह्यांचं हे ढोलपथक, जनहित वाद्यपथक, त्याला ढोलपथक बी म्हणतात आणि जनहित वाद्यपथक पण म्हणतात. आणि खूप जोशात जल्लोषात वाजवायलेत, कारण 1 तास झाले ही वाट बघत होते, पण त्यांना काय DJ बंद केला नाही. आता फायनली हे पुढे येऊन वाजवायला चालू झालेलं आहे. ही एवढं बघून आपण पुढे काय आहे ते बघणार आहेत आणि नंतरच घरी जाणार आहेत, कारण आता सगळे वाद्यपथक बघून झालेले आहेत आणि कंटिन्यू डोळ्यातनं पाणी येत आहे. तर नक्की फ्रेंड्स, खूप मेहनत केलेली आहे, एवढ्या कंडिशन बेकार असताना पण आलेले आहेत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. हो का, हे तर बघा किती वयस्कर आहे तरीसुद्धा वाजवतात. खूप जोश, म्हणजे कमीत कमी वयापासून 5 वर्षाच्या मुलापासून ते भरपूर वयाच्या व्यक्ती पण, म्हणजे हे बघा तो किती वयस्कर आहे, इतक्या पण हे वाजवू शकतात आणि खूप जल्लोषात वाजवतात. हो काही जनतेने, लेडीज तर बघा, लेडीज तर कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत, कुठेही वाजवतात. आणि ती झेंडे बघा, याच्या तालावर ते झेंडे सुद्धा वर खाली करतात. ते सुद्धा किती छान ट्रेनिंग दिलेली असते बघा. एखाद्याचं चुकतं पडतं, पण ह्यांचं नाही. मी प्रत्येक वर्षी हे बघायला येते ढोलपथक, वाद्यपथक इतकं छान वाजवतात नाही, हे खरंच बघण्यासारखं असतं. आणि नक्की तुम्ही दरवर्षी येत जावा गणपतीच्या आगमनाला आणि गणपतीच्या विसर्जनाला. जनहित वाद्यपथक दरवर्षी असतं. श्री छत्रपती वाद्यपथक ते पण, नंतर पहिलं होतं श्री काहीतरी वाद्यपथक होतं, ते पण तुम्हाला दाखवलेले, सगळे वाद्यपथक दाखवलेले आहेत. तर नक्की तुम्ही कुठून बघतात ते सांगा, तुमच्याकडं पण असं असतं का, आणि तुम्हाला बारामतीचे वाद्यपथक कसे वाटतात ते पण नक्की सांगा. चला, आता हे पुढे चाललेले आहेत आणि आम्ही शेवटचा गणपती हा बघायला. तर चला, एवढं बघावं म्हटलं, हे गणपती पण खूप सुंदर दिसला लांबनं, म्हणून चला म्हटलं दर्शनच बघावं, जवळ जाऊन नेमकं काय सजावट केली, कारण आम्ही घरी निघालो होतो त्रास व्हायला मला म्हणून. तर बघा, इथं तर काही वेगळंच जगाच्या निराळेच मला पहिल्यांदाच बघायला भेटले. केसांच्या जटा आहे, गळ्यामध्ये कवट्याची माळ, ही लोकच वेगळे दिसायले. डिझेल टाकतेत, हो काही जाळ वर फुकतेत, डिझेल टाकतेत, वर जाळ फुकतेत 2-3 ठिकाणी. कसं करतात ते करू बाबा, लई रिक्स आहे, यांना पळू पण शकते.
आणि हे बघा जटा आहेत कवट्याच्या माळा घालून यांचं चाललंय. इकडं हनुमान दिसत असेल तुम्हाला. चांगलं वाटते बघायला, पण स्वतःचा जीव धोक्यात टाकून असं मला तरी वाटतं. हे लोकांसाठी म्हणजे पब्लिसिटीसाठी. तर चला फ्रेंड्स, हा शेवटचा गणपती बघून आता आम्ही घरी चाललेलो आहेत. हा विसर्जनाचा कार्यक्रम आहे. विसर्जन करता 12 वाजतील. तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते नक्कीच सांगा. आणि बघा हे लेडीज खाली तिच्या अंगात येलं वाटतं, आणि हे डिझेलनं कसं त्यांनी वर आग लावलेत आणि त्याच्यावर हे खेळते. अरे बाबा त्याच्यात उड्या मारते, खूप रिस्की आहे. आणि असलं काय आपल्याला बघू वाटत नाही. तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा कमेंट करून. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनची घंटी म्हणजे लाल कलरची घंटी येते ती घंटी दाबायला विसरू नका. आणि खूप सपोर्टची गरज आहे, नक्कीच सपोर्ट करा फ्रेंड्स. तर चला, खूप तब्येत खराब असताना पण गणपती बघायला आले, कारण महिना झाला जवळजवळ आजारी आहे. चला म्हटलं आता आजारी आहे तर किती दिवस घरात तरी बसणार ना. चला म्हटलं बघूनच यावे आज. आगमन तर बघितलं नाही. बघा हे कवट्याच्या माळा महाकालसारखा दिसायला येते. आणि असे लोक जटाचे हे कुंभमेळा भरतो तिकडं बघायला दिसतात. तिथे तर महाराष्ट्रात कुठं दिसत नाही आहेत. खरं आहे का नाही फ्रेंड्स नक्की सांगा. आपल्याला जसं जमत तसं मी व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण माझी हाईट कमी आहे, कारण लय कशाहून तरी मी बघायले. तर चला बाय.